नमस्कार मित्र हो. आपण कालच्या भागामध्ये असं पाहिलं की कृष्णदयार्णव नावाचे एक अत्यंत महत्त्वाचे संत, जे संत एकनाथांनी त्यांना स्वप्नदृष्टांत दिला होता असं म्हणतात, आणि ज्यांनी हरिवरदा नावाची श्रीमद भागवताच्या दशमस्कंदावर टीका लिहिलेली आहे मराठीमध्ये. आणि ती खूप मोठी टीका, म्हणजे 42,000 ओव्यांची टीका, जी दुर्दैवानं विशेष करून महाराष्ट्रामध्ये दुर्लक्षित आहे आत्तापर्यंत. आणि विशेष करून यूट्यूबवर मी जेव्हा पाहत होतो तेव्हा हरिवरदा कृष्णदयार्णव या संताबद्दल कुठलीच माहिती उपलब्ध नाही आहे. त्रोटक प्रमाणात विश्वकोशामध्ये किंवा साहित्यकोशाबद्दल किंवा काही माहिती थोडक्यात उपलब्ध आहे. मात्र आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये वाचनापेक्षा ऐकणं आणि पाहण्याला भर देत असल्यामुळं कृष्णदयार्णव नावाचा हा जो एक दुर्लक्षित पण महत्त्वाचा मराठी भाषेचा संत कवी, त्यांच्या हरिवरदा नावाची जी टीका आहे त्या टीकेचा थोडक्यात आपण अभ्यास करावा. त्यांचं चरित्र, त्या चरित्राचा एक मी स्वतंत्र व्हिडिओ करून अपलोड केलेला आहे. मात्र त्यांनी हरिवरदा लिहिली आहे, मात्र त्यांची ओवी कशी आहे, त्यांची ओवी छंद त्यांनी कसा वापरला आहे. मी जेव्हा ती आता ही जी प्रत माझ्याकडे आहे खूप जुनी, जीर्णशीर्ण झालेली, 1968 वगैरे साली छापलेली, आणि तिचे पानं अगदी गलित गात्र झालेले आहेत अशी आहे. आणि खरं तर या टीकेचं अधिकाधिक प्रचलन व्हायला पाहिजे. चातुर्मास आता लवकरच सुरू होतो आहे. या टीकेवर खरं तर अध्ययन व्हायला पाहिजे. जसं नाथ महाराजांनी जे 11 स्कंदावर लिहिलेलं भागवत आहे ते खूप प्रसिद्ध आहे. मात्र 10व्या स्कंदावर, ज्या 10व्या स्कंदामध्ये श्रीकृष्णांच्या लीला आहेत, त्या लीला उत्तम श्लोक लीलया असं भागवताने म्हटलंय. उत्तम श्लोकांचं वर्णन करून अगदी प्रासादिक, नादमधुर आणि अत्यंत सुंदर अशा मराठी भाषेमध्ये हरिवरदा नावाची टीका कृष्णदयार्णवांनी लिहिली आहे. आणि असं म्हणतात की कृष्णदयार्णवांना व्याधी होती, त्यांच्या पित्तामधनं रक्त पडत असे, आणि वयाच्या 56व्या वर्षी त्यांच्या चरित्रात आपण पाहिलं की त्यांना स्वप्नदृष्टांत झाला एकनाथ महाराजांचा, आणि त्यांनी सांगितलं की जो रोग तुला झालेला आहे त्या रोगापासून जर तुला मुक्त व्हायचं असेल तर तू श्रीकृष्णाच्या चरित्राचं वर्णन कर. कारण भागवत कसं आहे, निगमकल्पतरोर्गलितं फलम शुकमुखाद अमृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिकाः भुवि भावुकाः असं म्हटलेलं आहे. रसमालयम म्हणजे रसाचं आलय असलेलं श्रीमद भागवत हे जणू काही निगमकल्पतरूचं एक सुंदर फळ आहे. निगमकल्पतरूचे फळ विशेष शुकमुख सुधेचा मेळ, श्रीमद भागवत परम रसाळ दशमी प्रांजळ हरिलीला. हे सेविता दिव्यौषध तोडील अशेष रोग विरुद्ध, ऐसा प्रभूचा स्वप्नानुवाद कथिला विशद संतासी. आणि कृष्णदयार्णव पहिल्या अध्यायात असं लिहितात की प्लवंगाब्दी प्रतिष्ठानी, प्लवंगाब्दामध्ये प्रतिष्ठान म्हणजे पैठण येथे एकनाथी वृंदावनी पुण्योत्साही सर्व सज्जनी आज्ञा केली ग्रंथाची. या हरिवरदा टीकेच्या पहिल्याच अध्यायामध्ये कवीने पहिल्या 50 ओव्यामध्ये आपलं चरित्र, आपण कुठे जन्माला आलो, आपण कसं चिंतन केलं ह्या संदर्भात म्हटलंय. आणि पुढे स्वप्नदृष्टांत झाला, आणि मी आता कृष्णाच्या लीला वर्णन करतो आहे. आता आपण एक छोटासा प्रसंग याच्यामधला, जो अत्यंत महत्त्वाचा प्रसंग भागवतामध्ये आहे, की परीक्षित राजा कलियुगाच्या सुरुवातीला जेव्हा कलीचा प्रभाव वाढणार आहे असं कळल्यानंतर वनामध्ये जातो मृगयेसाठी, आणि तिथे शमीक ऋषींच्या आश्रमात येतो. शमीक ऋषी ध्यानमग्न आहेत, आणि त्याला असं वाटतं की मी राजा आहे आणि यांनी उठून मला पाणी वगैरे दिलं पाहिजे, अतिथी सत्कार केला पाहिजे, हे माझ्याकडं का पाहत नाही असं म्हणून त्याला राग आला परीक्षितीला. आणि त्यांनी एक खाली तिथं मेलेला साप पडला होता, तो साप त्या ऋषींच्या गळ्यात घातला, आणि मग तो निघून गेला. त्याला थोड्या वेळाने त्या ऋषींचा मुलगा शृंगी तो आला, आणि त्यांनी पाहिलं वडिलांचं कोणीतरी असं विकृतीकरण केलेलं आहे, ते समाधीमध्ये असताना त्यांच्या अंगावर मेलेला साप कोणीतरी टाकलाय. हे पाहून त्या मुलाला खूप वाईट वाटलं, आणि त्यांनी शाप दिला. तो शाप दिला असा की आजपासून 7व्या दिवशी तुला तक्षक नावाचा जो साप आहे तो चावेल, आणि ज्याने कोणी हे केलं असेल तो मरून जाईल, असा तो शाप होता.
हे जेव्हा त्या ऋषींना कळतं, मग ऋषी जाऊन परीक्षितीला सांगतात. मग परीक्षिती म्हणतो, बरं झालं, 7 दिवसानंतर प्रत्येक प्राण्याला 7च दिवसांमध्ये मरायचं आहे, असं तो त्याला विरक्ती येते. आणि मग आपला मुलगा जन्मेजयाला राज्यावर बसवून आणि परीक्षित प्रायोपवेशन करतो गंगा नदीच्या तीरावर. आणि तिथे मग शुकाचार्य येतात आणि शुकाचार्य श्रीमद भागवताची कथा 7 दिवसात करतात. म्हणून सप्ताह ही परंपरा वारकरी परंपरेत आली. आणि मग हरिनाम सप्ताह आपण जे म्हणतो त्या 7च दिवसांमध्ये भागवत हा ग्रंथ सांगून शुकाचार्यांनी परीक्षितीला मुक्त केलं. अशी ती मूळ कथा आहे. श्रीमद भागवताची जी मूळ कथा आहे ती ही अशी आहे. मात्र हा प्रसंग की परीक्षित राजा कसा गेला, मग त्यांनी काय केलं, तिथे वनामध्ये तो साप कसा ते, हे इतकं सुंदर पद्धतीने मराठीमध्ये ज्या ओव्यांचा वापर करून कृष्णदयार्णवांनी लिहिलं आहे ते मुळातून वाचण्यासारखं आहे. काही भाग वानगी दाखल, काही ओव्यांचं चिंतन, आणि हा प्रसंग कृष्णदयार्णव कसा उभा करतात, आणि हा प्रसंग उभा करताना मराठी भाषेतल्या ओवी छंद तो कसा वापरतात, याचं थोडक्यात चिंतन वाचन आपण आज करूया. ती कथा सुरू अशी होते की परीक्षिती शासन भूमंडळी असता उघड न शके कली, त्या नृपाची या निर्यान काळी कथा वर्तली ते ऐका. कोणे एके दिवशी भूप सज्ज मुष्टी कवळुनी चाप, मनी धरुणी मृगया टोप, चालिला प्रताप मार्तंड. परीक्षित राजा मृगया करण्यासाठी शिकारीसाठी निघालेला आहे. सेना सानुग सांडुनी मागे, वनी धावता मृगानु लागे, क्षुधे तृष्णेच्या प्रबळ वेगे, नृपाची अंगे व्यापिली. सर्वांग तापले भास्कर करी, ओष्ट शुष्क जेवी काचरी, श्रमता आश्रम देखिला दुरी, त्वरे त्या भीतरी प्रवेशला. तेथ देखिला योगासनी, अंगिरस प्रवर शमिक मुनी, इंद्रियग्रामी निरोधुनी, अंतर्लोचनी जित प्राण. जागृत्यादी अवस्थात्रय लंघुनी आश्रयिली तुरीय, तेथ परिपक्व स्वप्रत्यय अविक्रिय ब्रह्मत्वे. विशेष करून संस्कृत प्रचूर शब्दांची रचना हे कृष्णदयार्णवांचं वैशिष्ट्य म्हटलं जातं. जटा मोकळ्या शरीरावरी. आता तो जे ऋषी ध्यान कसं करतायत त्याचं एक रूप धारण आपल्याला समोर उभं करतायत. तो ऋषी अंगिरस प्रवर असलेले शमिक ऋषी जसे कसे बसले, जटा मोकळ्या शरीरावरी, रुरु मृगाजीन कृतोत्तरी, ऐशिया मुनिते देखोनी नेत्री, नृप सत्वरी जल मागे. राजाला तहान लागली, राजा पाणी मागतो. तव तो ब्रह्मसुखी निमग्न, नृपा नेदीच प्रतिवचन, राये मानोनी आत्महेलन, कृतापमाने क्षोभला. जन्मादारभ्य ब्राह्मणावरी, क्षोभ नुपजे नृपांतरी, तो तेथ क्षुधे तृषेच्या भरी, क्रोधवैरी संचरला. म्हणे मी राजा सार्वभौम, जरी हा झाला ब्राह्मणोत्तम, तथापि उचित आश्रम धर्म करणे निगम प्रतिपाद्य. तृणपर्णादी आसनसिद्धी, फलमूलादी पूजनविधी, जलमात्राची अनुपलब्धी, कपटबुद्धी ध्यानस्थ. त्याच्या मनात काय काय विचार येतात पहा. परीक्षित राजाला असं वाटतं की हा ढोंग करतोय, कपटबुद्धी आहे, मी राजा इथं समोर आलेला असताना माझा आदरातिथ्य न करता हा कसा काय बसला ध्यान लावून. नीच मानुनी क्षात्र धर्म, नेदुनी आसन जल सन्मान, उपेक्षे कारणे धरिले ध्यान, किंवा निर्वाण योगस्थ. ऐसे आले ती अंतःकरणी, तव मृत सर्पाचे शरीर धरणी, आश्रमा समीप देखोनी नयनी, नृपे निजमनी विवरिले. जरी या मुनीचे साचार ध्यान, तरी या नस्मरे देहभान, कृत्रिम असता उघडील नयन, भये त्रासोन सर्पाच्या. ऐसे विवरुणी मानसात, धनुष्याग्रे पन्नग प्रेत, मुनीचे कंठी घालुनी त्वरित, निघे परिश्रांत भूपती. भूप गेली आश्रमी हुन, शृंगी नामा मुनिनंदन, अर्भकामाजी क्रीडतापूर्ण, विस्मय करून बोलिला. राजानी तो साप टाकला, निघून गेला. तेवढ्यात तो छोटासा मुलगा शृंगी नावाचा त्या शमिक ऋषींचा येतो. लहान मुला त्याच्या मित्रांबरोबर खेळत असतो. तो येऊन पाहतो, जनकाकंठी सर्पप्रेत, घालून गेला धरित्रीनाथ. हे ऐकून विषादवंत म्हणे अद्भुत आनय हा. सर्प कलेवर घालूनी गळा, स्पर्शे दूषिले पुण्यशिळा, ऐसे अनुचित क्षत्रिय कुळा, की भूपाळा अकरणीय. हे जे केलं, एखाद्या संत पुरुषाची अवहेलना करणं हे बरोबर नाही. आणि म्हणून दासस्वामीसी दंडू धावे, की पोशिले श्वान डसो झेपावे, तेवी नृपाही दुष्ट भावे, चळन करावे विप्राचे. आजी मर्यादा लंघितयाते, मी दंडिन या क्रूर निघाते, पाहा माझी या सामर्थ्याते, म्हणून बाळा ते बोलिला.
ऐसे बोलो निशमिक पुत्र सक्रोध खदिरांगर नेत्र कौशिकीचे स्पर्शोनी नीर शाप शस्त्र सोडिले. कौशिकी नदीचं तिथं तीर होतं, पाणी होतं. त्या पाणी हातात घेऊन शापशस्त्र सोडलं. मर्यादा रेखा उल्लंघून मग जनकाचे केले छलन. त्यास 7 दिवस आजपासून तक्षक डंखोन मृत्यू हो. मम जनकाचा द्रोह करता त्या कुलांगारकाची आघाता. तक्षक प्रेरिला म्या तत्वता न शके निधाता निवारू विधाता निवारू. ऐसे प्रेरुणी वाघ वज्र आश्रमा येऊनी शमिक पुत्र जनककंठी सर्पगात्र देखता नेत्र भये झाकी. मग पाहुनी जनकाकडे धाय मोकलूनी दीर्घ रडे समाधी अवसानी श्रवणी पडे रुदन निवाडे मुनीच्या. आणि मग ऋषी यांच्या समोर तो शृंगी येतो आणि वडिलांची अशी अवस्था पाहून तो रडू लागतो जोरात. आणि त्या मुलाचा आवाज पाहून ऋषी आपल्या समाधीतनं जागृत होतात आणि म्हणतात, ऐकुनी स्वपुत्राचे रुदन शमिक मुनीचे उघडिले नयन. कंठीचा मृत सर्प काढून करी प्रश्न शृंगी ते. गळ्यामध्ये असलेला जो साप होता तो काढला आणि ते शृंगीला प्रश्न विचारू लागलेले आहेत. का पहा बालका करीसे रुदन कोणे अपराध केला कोण. कोणे दुखविले अंतःकरण ते मज संपूर्ण निवेदी. काय झालं बाळा, का रडतोयस, मला संपूर्ण सांग. ऐकुनी जनकाचे उत्तर म्हणे, नृपे अपराध केला थोर त्यावरी सोडिले मा वाघवज्र देखिला जगर तव कंठी. बाबा तुमच्यावर ते त्या राजाने असं गळ्यामध्ये साप घातलेला पाहून मला वाईट वाटलं, मी त्याला शाप दिला. ते ने भये रुदन मी करी ऐशी ऐकून खुत वैखरी सुत वैखरी म्हणी खोचला अभ्यंतरी म्हणे अश्लाघ्य परी हे घडले. त्या ऋषींना असं वाटलं, अरे अश्लाघ्य घडलेलं आहे. अल्पापराध केला भुये भूपे त्यासी भस्म केले शापे. आता पृथ्वी दाटेल पापे दस्यु प्रतापे पीडिती. आणि त्या ऋषींना वाईट वाटलं, म्हणाले बेटा छोटासा त्यांनी अपराध केला आणि त्या अपराधासाठी तू त्याला एवढा मोठा शाप दिला. अरे परीक्षित राजा खऱ्या अर्थानं धर्माचं पालन करणारा अत्यंत महत्त्वाचा राजा होता. परीक्षित राजा गेल्यानंतर पुढे धर्माचं पालन कोण करेल, असा विचार त्या ऋषीच्या मनात आला. आणि ऋषी काय म्हणतात, अपक्व बुद्धिस्तव लेकुरा तुवा शापिले कुरु नरेंद्रा. विष्णू समान भूपती खरा असाम्य इतरा मनुजाशी. अरे बेटा अपक्व बुद्धी तुझी आणि त्याच्यामुळं हे लेकरा तू साक्षात राजाला आणि शाप दिलास, असं करायला नको होतं. राजकी पृथ्वीवरी कोणी कोणासी न निवारी. जार चोर बळात्कारी सदाचारी आजाचिती. सदाचारांना जाचन करणारे हे पृथ्वी वाईट झालेली आहे आणि त्याच्यात तू राजाला शाप दिलास. वृत्ती क्षेत्र गोत्र कलह कांता कांचन लोभ मोह धरुनी पीडिती दुष्ट समूह भल्याचे देह दुर्वैरी. आता अशा प्रकारची कासतत्कालीन अवस्थेचं वर्णन कृष्णदयार्णव करतात, कारण कृष्णदयार्णवांचा काळ फार महत्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं निर्वाण झाल्यानंतरचा जन्म या कवीचा. आणि शिवाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत महाराष्ट्रामध्ये जी सुलतानी आणि आसमानी सुलतानी आक्रमणं होती, इस्लामी राजवटीनं ज्या पद्धतीने इथला उच्छाद मांडला होता त्याचंही वर्णन कृष्णदयार्णव या निमित्ताने. हे भागवताचं एक वैशिष्ट्य आहे बरं का, की त्यातील कथा या आपल्याला रोजच्या जीवनामध्ये सुद्धा, किंवा जो काळ कृष्णदयार्णवांचा होता उच्छाद मांडण्याचा होता त्या काळामध्ये कृष्णाचं चरित्र सांगण्याची त्यांची इच्छा अशी झाली. त्याचं कारण असं आहे की त्या काळामध्ये यवनांनी या महाराष्ट्र धर्म नष्ट करण्यासाठी जे पराक्रम गाजवायला सुरुवात केली, इथली मंदिरं नष्ट केली, तेव्हा इथल्या समाजाला एकत्र करण्यासाठी श्रीकृष्णाचं चरित्र सांगण्याची फार महत्त्वाची गरज कृष्णदयार्णवांना जाणवली. आणि म्हणून ही संपूर्ण जी टीका आहे 42,000 ओव्यांची टीका आहे, जी टीकेचं चिंतन करताना आपल्याला असं जाणवेल की कृष्ण म्हणजे जणू काही शिवाजी महाराज आहेत आणि कंस म्हणजे तत्कालीन औरंगजेब असो किंवा यावनी सत्ता, म्हणजे ज्याला पॅरललिझम म्हणतात की हिस्टॉरिकल पॅरलल्स त्यांनी याच्यामध्ये शोधलेले आहेत, की इकडे कृष्ण आणि कंस आहे आणि इकडे शिवाजी महाराज आणि यावनी सत्ता. या परिप्रेक्षामध्ये ही कथा आणि सुंदर मराठीत त्यांनी लिहिलेली आहे. मग तो हे जे ऋषी आहेत, शमिक ऋषी सांगतात, हे शृंगा तू शाप द्यायला नको होता, कारण काळ सध्या हा राज्य वाईट आहे आणि त्यातल्या त्यात परीक्षित राजा चांगला राजा आहे. अरे आणि तो पांडवांचा पुढचा वंशज आहे आणि त्याला जर तो गेल्यानंतर पुढे किती वाईट होईल हा विचार येऊन मग सध्याच्या काळामध्ये काय चाललेलं आहे ह्याचं वर्णन करतात.
कार्तज्ञानी विश्वासघात वर्णसंकरादी असत्य इत्यादी पातके समस्त नृपघातक मस्तकी. नृपाचा घात केल्यानंतर एवढ्या सगळ्या गोष्टींची पातकं लागतात बेटा, तुला माहिती नाही, तू असा शाप द्यायला नव्हता. धर्मपालक हा नरपती बृहच्छ्रवा चक्रवर्ती महाभागवत परीक्षिती हयमेधयाजी सुशील. अरे धर्मपालक असलेला हा राजा आहे, बृहच्छ्रवा चक्रवर्ती आहे, महाभागवत असलेला हा परीक्षिती आहे आणि यांनी अश्वमेध यज्ञ केलेले आहे, सुशील राजा आहे. क्षुधा तृषार्थ आला मठा त्यासी पुजून हरिजे कष्टा की अल्पा पराधी ऐशिया श्रेष्ठा. शाप ओखटा हा दिजे. ओखटा शाप, असा वाईट शाप त्याला देणं चूक बरोबर नाही. अरे तहान लागली म्हणून आला असेल इथे मठामध्ये, त्याची पूजा करून त्याचा छोटासा अपराध घडला म्हणून एवढा मोठा शाप देतात बेटा, असं द्यायला नव्हतं पाहिजे असं ते सांगतात. अपक्व बुद्धिस्तव हे पाप घडले दुर्घट शापरूप. क्षमा करुणी कंदर्प बाप करो निष्पाप आम्हासी. कंदर्प बाप आम्हाला क्षमा करो, हे आमच्याकडनं चूक झाली असं शमीक ऋषी बोलू लागले. अनागसाचा अपराध करिता तेने प्रतिकारे दंडिता. तुल्यता घडो निर्दोषता लाहे तत्वता तद्योगे. तरी महाभागवत परीक्षिती शाप नेदीचा आम्हा प्रती. विष्णू भक्तांची हे स्थिती छलिता न करीती प्रतिकार. आता कृष्णदयार्णव इथं भक्तांचं वर्णन करतात. अरे आपल्याला जरी त्रास दिला असला तरी सुद्धा विष्णू भक्त जे असतात ते काय करतात, त्यांना जरी छळलं तरी ते प्रतिकार करत नाही. तिरस्कारिले चाळविले, आता सगळे क्रियापद एकाच ओळीमध्ये दयार्णव लिहितात. तिरस्कारिले चाळविले शापिले अथवा अवमानिले दंडिले खंडिले निर्वत्सिले. हरिभक्त भले न कोपती. जे खरे हरिभक्त आहेत ते कधीच त्यांच्या राग येत नाही, म्हणून एकनाथांना शांतिब्रह्म म्हटलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं हरिभक्त कसे असतात, त्यांना तिरस्कार केला, त्यांना चाळवलं, शाप दिला, अवमान केला, दंड दिला, खंड केला, निर्वत्सना केली तरी सुद्धा ते रागात येत नाही. ऐसा पुत्रापराध पापे शमिक तापला परमानुतापे. छळन साहुनी नृपान कोपे तव प्रतापे तितिक्षु. असं आपल्या मुलाचा अपराध झालेला पाहून शमक ऋषींना खूप वाईट वाटलं. तव येरीकडे परीक्षिती जाऊनी भद्रासना प्रती. पश्चातापे दाटली मती आठवी चित्ती अपराध. इकडे काय झालं तर परीक्षित राजाला लक्षात येत होतं की आपल्याकडनं चूक झाली. तो भद्रासन म्हणजे आपल्या राजसिंहासनापाशी येतो, विचार करतो माझ्याकडनं असं का झालं, मी आतापर्यंत कधी रागाच्या भरात असं कुठल्या ऋषीचा अवमान केलेला नाही. तव ये महाखेद म्हणया हो निरपराध ब्रह्मद्रोहो. केला तो हा माझा देहो विपत्तीला हो ये क्षणी. पुन्हा ऐशी न हो यमती तैशी घडो शीघ्र विपत्ती. विप्रशापे नृपसंपत्ती क्षया जाती ते हो का. ऐसा करिता पश्चात्ताप तव शिष्ये कथिला शृंगीशाप. तक्षकरूपी डंखिल सर्पावधी अल्पदिन सप्त. एवढ्यात परीक्षित राजा विचार करतच होता, तेवढ्यात त्याला कोणीतरी सांगितलं की माझे तुम्हाला शाप दिलेला आहे आणि 7व्या दिवशी आणि तो तक्षक येऊन तुम्हाला मारणार आहे. असं ऐकल्याबरोबर परीक्षितीची काय प्रतिक्रिया पहा. ऐसे ऐकता शाप वचन तोषले नृपाचे अंतःकरण. म्हणे तुष्टला श्री भगवान विरक्ती कारण योजिले. त्याला आपल्या मृत्यू आलाय समोर पाहून भीती वाटली नाही म्हणा, त्याला आनंद वाटला की बरं झालं माझ्या मनात विरक्ती निर्माण व्हावी, या संसारापासून मी मुक्त व्हावं, म्हणून कदाचित हे भगवंतांनीच योजना केली असावी. जन्मेजय श्रेष्ठ कुमार त्यासी देवनी राज्यभार. प्रजा निरवुनी धरिले छत्र मग सत्वर निघाला. आपला जो ज्येष्ठ मुलगा आहे जन्मेजय त्याला राज्यभार दिला आणि निघालेला आहे. भागीरथीच्या दक्षिण तटी अंथरुणिया कुशमुष्टी. प्रायोपविष्ट वैराग्यपुष्टी विवेकदृष्टी उदंमुख. किती श्रेष्ठ शब्द वापरला बा. प्रायोपविष्ट वैराग्यपुष्ट विवेकदृष्ट कुशमुष्ट आहे की नाही. ही भाषा आहे. मला कौतुक वाटतं की एक विचार मांडण्यासाठी ह्या ओवी छंदामध्ये जी शब्दाची निर्मिती, एवढी शब्द संभार, ही खूप महान गोष्ट आहे. म्हणून हे वाङ्मय अक्षर वाङ्मय म्हटलं गेलेलं आहे. तो राजा, त्याला लक्षात आलं आपल्याकडनं चूक झाली, तो वैराग्य दृष्टी आली त्याला. वैराग्याच्या पुष्टीमुळं त्याचं हृदय दाटून आलं आणि काय केलं त्याने. ऐकून नृपाचा निर्याण समय पातला मुनिवर्य समुदाय. तीर्थासहिते तीर्थमय मूर्तामनाय तपोधन. हे फार सुंदर पद्धतीने जे शब्दने मूर्त आमनाय, मूर्ती आमनाय, जणू काही आमनाय म्हणजे निवासस्थान. ऐकोनी नृपाचा निर्याण समय. मग काय झालं, राजाला असा शाप मिळाला असं कळलं. आसपासच्या सगळ्या ऋषींनाही समजलं आणि मग ते सगळे ऋषी धावत राजाकडे, कारण राजा हा खूप चांगला राजा होता. अत्री वसिष्ठ चवनांगिरा पराशर गाधीज विधाता दुसरा. शरदवान भृगु भार्गव प्रवरा परशुराम तपोधन. आता ह्या ऋषींची नाव आहे. अत्री वसिष्ठ
शरदबान, भागवतात, मूळ भागवतात फार सुंदर श्लोक आहेत ते. हे सगळे आले आणि मग काय झालं, येता दिखोनी मुनीचा मेळा, परमाल्लाद कुरु नृपाळा, येथोपचारे सन्मान केला, प्रश्नादरीला यावपरी. हे सगळे ऋषी आलेले पाहून परीक्षितीला आनंद वाटला. नृपमने आज आम्ही धन्य, जे तुमच्या अनुग्रहाचे भाजन, एरवी परमाधमहीन गर्हिता चरणाढ्यत. राजा म्हणतो, मी आज धन्य झालो, एवढे सगळे ऋषी लोक आणि साक्षात मला भेटताय, काय आनंद वाटला बरं मला. तुमची पूर्णकृताब्दी लहरी, तेने ब्रह्मशाप रूपे भरी, मज तुष्टोनी संसारी विरक्ती अंतरी ओपिली. तुमच्याकडे पाहून अंतःकरणामध्ये विरक्ती दाटून आली. म्हणाले, तेने दुस्तर संसार मोह, तुटोनी झालो निसंदेह, या उपरी तक्षक रूपे ग्रह, डंखोनी देह पडो का. परीक्षित राजा म्हणतोय, हे ऋषींनो, तुमच्याकडे पाहिल्याच माझी जीवन मरणाची जी भीती होती ती नष्ट झाली. आता तक्षक येवो, मला डंख देवो, मला आता काही वाटणार नाही. मृत्यूसाठी तयार करून घेणारं हे शास्त्र आहे. माणसाने मरण कसं घ्यावं आणि मृत्यूची भीती नष्ट करणारं हे श्रीमद भागवताचं शास्त्र आहे. आणि आता म्हणतात, आता निर्यान अपेक्षा, ते स्वामी स याचितो भिक्षा, माझी न करुणी न उपेक्षा, करुणी भिक्षा बोधी जय. आणि म्हणतो, 7 दिवसांनी माझा मृत्यू येणार आहे, मला काहीतरी मार्ग सांगा. कर्म निर्दिष्ट जेलाहीन जन्म तेथासो, मज भगवत प्रेम, भगवत प्रियांचा समागम, सौजन्य धाम सर्वत्र. परीक्षित राजा त्या मागतो काय ऋषींना, तो म्हणतो, जे कर्म निर्दिष्ट मला पुढचा जन्म मिळेल, त्या जन्मात सुद्धा माझं भगवत प्रेम राहो आणि भगवत प्रियांचाच समागम मला मिळो. हे की नाही. एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराजांनी असं लिहिलेलं आहे की, व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, चंद्र अमृत हाता पडे, परी हरिप्रियाची भेटी नातुडे, हे दुर्लभ भाग्य गाडे मनुष्या. हरिप्रियाची भेटी, चांगल्या लोकांची, संत संगनाची, भगवत प्रियांचा समागम घडो, तोच विचार हरिकृष्ण दयाळनो इथे मांडतात. म्हणता येतो की, वांची माझे मन, देई जे होणे सुप्रसन्न, द्विजवर्यासी हे प्रार्थना घातले, नमन कुरु भूपे. आणि मग राजाने नमस्कार केला. आणि मग काय झालं, सगळे म्हणते, हे मुनिवर होते, सगळे जे राजे लोक वरून म्हणजे स्वर्गातून हे सगळे लोक पाहू लागले. आणि तेवढ्यामध्ये काय झालं, उपस्थित असलेले जे ऋषी आहेत, मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की, राजा, 7 दिवसामध्ये एखादं व्रत करता येईल. एक म्हणती पुरश्चरणे, एक म्हणती तनुशोषणे, तपश्चर्या निरपेक्ष मने कियानशने. कोणी म्हणतं अनशन करा, कोणी तपश्चर्या करा, कोणी व्रत म्हणतं. एक म्हणती विविध दानी, एक म्हणती श्रुती चिंतनी, एक प्रणवोच्चार पठनी, तीर्थसेवनी पै एक. कोणी असं म्हणतं की प्रणवोच्चार करा, म्हणजे ओंकाराचा उच्चार करा. काही म्हणतात तीर्थसेवन करा, कारण 7 दिवसात राजा मरणार आहे. 7व्या दिवशी त्याला मुक्ती मिळण्यासाठी काही उपाय हे सांगू लागले होते आलेले ऋषी. तेवढ्यामध्ये काय झालं, ऐसे विवरिता समस्त, तो ब्रह्मसभेत अकस्मात प्रकट झाला व्याससूत, उडगनात जे वितरणी. एवढ्यामध्ये त्यांनी शुकाचार्यांचं आणि आगमन आहे ते फार सुंदर श्लोक मूळ भागवतात आहे. तत्रा भगवान व्यासपुत्रो यदृच्छयागामटमानोनपेक्षः, अलक्षलिंगो निजलावतुष्टो, वृतश्च बालैरवधूत वेशः. हा श्लोक मूळ भागवतातला आहे की, तो कसं तत्रा भगवान व्यासपुत्रो, तिथे भगवान व्यासपुत्र आणि प्रविष्ट होतात, येतात. यदृच्छया म्हणजे स्वतःच्या इच्छेने. शुकाचार्यांच्या बद्दल असं म्हटलं जातं की ते कधी सगळं स्वेच्छेनं गमन होतं त्यांचं. आणि अलक्षलिंगो निजलाभतिष्ठ, स्वतःच्या लाभात तुष्ट असलेले आणि अवधूत वेश धारण करून शुकाचार्यांचं आगमन होतं. श्रीमद भागवतातला हा अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे की, जिथं ज्याला क्लायमॅक्स म्हणू आपण, की जिथं व्यासांचा हा मुलगा शुक आहे आणि शुकाचार्य हे वक्ता आहेत आणि कथेचा श्रोता हा आपला राजा परीक्षित राजा आहे. आणि तो परीक्षित राजा तिथे बसलेला असताना तेवढ्यामध्ये काय होतं एकदम, आणि व्याससूत म्हणजे साक्षात परीक्षित शुकाचार्य येतात. आता त्याचं वर्णन ज्या पद्धतीने केलंय कृष्णदयाळवांनी ते मुळातून वाचण्यासारखं आहे. यदृच्छे करुणी फिरता मही, प्रकट नकळे कोणा काही, स्वलाभे संतुष्ट सर्वदाही, यास्तव देही निरपेक्ष. त्यांचं वर्णन आहे. यदृच्छे करुणी फिरतात आणि त्याचं वर्णन केलेलं आहे की, म्हणाले ते गोदोहन मात्रम ही गृहेषु गृहमेधिनाम, घरामध्ये गाईचं दूध काढण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ ते एखाद्याच्या दरवाजामध्ये जाऊन थांबत असत, भिक्षा मागत असत. तो माणूस आला,
त्यांनी भिक्षा दिली तर घेत असत नाही. तर ते शुकाचार्यांचं वर्णन भागवताने केलेलं आहे की गोदोहन मात्रम ही गृहेषु गृहमेधिनाम, असे शुकाचार्य निरपेक्ष भावनेनं जो न गवसे लोक रहाटी, भोवती पोरे धावती पाठी, भाग्ये परीक्षितीचे संकटी पडिला दृष्टी योगीराट. हे परीक्षितीचं भाग्य आहे म्हणाले, आणि त्या भाग्यामुळं हा योगीराज असलेला शुकाचार्य इथं आलेला आहे. 16 वर्षाचा सुकुमार अजानुबाहू विशाळ नेत्र, श्याम सुंदर दिगंबर तपो भास्कर उदेला. काय ओवी छंदाचा वापर कृष्णदयार्णव करतात. म्हणाले 16 म्हणजे 16 वर्षाचा सुकुमार आहे, आणि अजानुबाहू विशाळ नेत्र, अजानुबाहू असलेला विशाल नेत्र असलेला, श्याम सुंदर दिगंबर तपो भास्कर, तपाने तप्त झालेला, आणि जणू काही सूर्यासारखा तेजपुंज असलेले आणि सूर्यासारखा आलेला आहे. त्यासी देखो मुनी समग्र उठो निघाली ती नमस्कार, विष्णू दर्शनी जेवी अमर तेवी सादर सप्रेम. त्यांनी प्रत्यय आल्या, ही साधूंची सभा भरलेली आहे, आणि त्या साधूंच्या सभेत शुकाचार्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं वर्णन केलंय 16 वर्षाचा शुकाचार्य, आणि 16 वर्षाचे असताना हे अतिथी देवरात देवल असे मोठे मोठे ऋषी समोर येऊन असलेले, मात्र शुकाचार्य आल्याबरोबर ते असे ताडकन उभे राहतात. याचं कारण काय की हा तपःपूत असलेला, अत्यंत वैराग्य पूर्ण असलेला शुकाचार्यांच्या बद्दल अंतःकरणात सगळ्यांच्या मनामध्ये फार प्रेम आहे, आणि ते प्रेमानं उभे राहिलेले आहेत. आणि म्हणतात, परीक्षितीने शुकदर्शनी परमाल्लाद मानिला मणी, बैसवनिया दिव्यासनी अभिवंदनी पूजिला. आणि मग परीक्षितीला माहिती होतं शुकाचार्य कोण आहे, त्यांनी त्यांची पूजा केली. आणि मग काय म्हणतात, बालके नरनारी अज्ञान, शुक मागील प्राकृत जन देखोनी सभेचा सन्मान गेला परतो न मागुता. मग राजा सोडून अंजली पूटवंदी मस्तके पादपीठ, स्वये माझे भाग्य श्रेष्ठ स्वये वैकुंठ तुष्टला. स्वतः वैकुंठ तुष्टला म्हणाले, माझ्यावर माझं फार भाग्य आहे, तुमच्यासारखे आणि ऋषे माझ्या वेळेला आहे. तुझ्या दर्शने योगीश्वरा, प्रलय महापातका घोरा, विष्णूपासून जे व्यासुरा गयप्रवराधिकांचा. आज गोविंद तुष्टला स्वये, म्हणून देखिले तुमचे पाहे, एरवी आम्हासी कळते काय गुढाव्यय हे रूप. शुकाचार्य पाहिल्याबरोबर परीक्षिती राजा म्हणतो की परीक्षिती शुकाचार्य तुमच्यामुळं म्हणाले माझं भाग्य आज उद्या आलं. आम्हा ऐशिया लोकाप्रती सर्वदा असता सावध वृत्ती, अव्यक्त लिंग तुमचे गती दुर्लभ प्राप्ती सर्वथैव. विशेष करून मरण काळी असता मोक्ष इच्छा झाली, ऐशे समयी दृष्टी पडली चरण कमळी हे भद्र. मृत्यू जवळ आला असताना अशा अवस्थेमध्ये तुमच्यासारखा संत पुरुषाची मला भेट व्हावी, काय आनंद आहे म्हणाले. अनंत कल्पीची सुकृते सफळ, तेने दुर्लभ साधिली वेळ. आता मरणार जो केवळ, त्यासी कर्तव्य अमल काय. खूप अनंत जन्माचे सुकृत पदरी, असं जे वारकरी परंपरेने म्हटलंय. म्हणाले अनंत कल्पीचे सुकृत माझ्या आले म्हणून तुम्ही मला भेटलात. काय ऐकावे जपावे, काय स्मरावे ध्यावे भजावे, अंतःकाळी काय करावे, मर्त्यलोकी मनुजाही. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न परीक्षितीने विचारला आहे की काय ऐकलं पाहिजे, काय जपलं पाहिजे आयुष्यामध्ये. माणसाने काय ऐकलं पाहिजे, काय जपून ठेवलं पाहिजे, संपत्ती जपली पाहिजे का अंतःकरणात प्रेम जपलं पाहिजे, काय स्मरावे ध्यावे भजावे. सगळी क्रियापदे एका ओवीत वापरतात कृष्णदयार्णव. काय ऐकलं पाहिजे, काय जपलं पाहिजे, काय स्मरलं पाहिजे, काय भजलं पाहिजे, अंतकाळी काय करावे, मर्त्यलोकी मनुजाही. ऐतुकेची पुशले स्वामी प्रती, सद्याची कथावे कृपामूर्ती. तुवा पुन्हा दुर्लभ दर्शन प्राप्ती, म्हणून विनंती करीतसे. अशा प्रकारे परीक्षितीने प्रश्न विचारला आणि काय करावं म्हणाले. आणि तेवढ्यामध्ये शुकाचार्य आता पुढे सांगतात, फार सुंदर. वरीयाणेशते प्रश्न कृतो लोकहितं नृप, आत्मवित् संमतः पुंसां श्रोतव्या दिशोया परा. हाचा भागवतातला मूळ श्लोक आहे. त्याच्यावर कृष्णदयार्णव लिहितात, शुक म्हणेगा भरतोत्तमा, अमृता वाप्ती कल्याण कामा, वरिष्ठ प्रश्न करून आम्हा आनंदधामा प्रकाशिले. ही भाषा कृष्णदयार्णवांची ही टीका वाचली पाहिजे. ती तिच्यातली भाषा, तिच्यातले रत्न आणि मराठी भाषेचा जो वापर ज्या पद्धतीने केला आहे तो फार अवर्णनीय आहे. म्हणून मी खरं तर या प्रसंगाकडे वळलो. ते म्हणतात अमृता वाप्ती कल्याण कामा,
वरिष्ठ माझ्यावर हा फार महत्वाचा प्रश्न राजा तू विचारलेला आहेस. आत्मनिष्ठासी अभिष्ट श्रवणादी साधना माझी जे श्रेष्ठ, ते तू ऐके एकनिष्ठ तव अभिष्ट कथी जेला. रे सगळ्यांना पडलेला जो प्रश्न आहे तो तू विचारलेला आहेस राजा. फार महत्वाचा प्रश्न तू विचारलास. वरियाणेश ते प्रश्न हा फार महत्वाचा प्रश्न. व्यासे घालिता माझे श्रवणी म्या दृढ धरिले अंतःकरणी, ते तू कौरव चूडामणी ऐक निर्याणी अमृतार्थ. व्यासांनी म्हणजे माझ्या वडिलांनी मला जे ऐकवलं ते तू विचारलंस म्हणाले. भागवत रूपी ग्रंथ मी तुला सांगतोय. ऐसे बोलणी व्याससूत द्वितीयादी नवस्कंद पर्यंत, बोलिला श्रीमद भागवत तथापि तृप्त नव्हे राजा. आणि मग राजाने काय केलं, ह्या परीक्षितेला शुकाचार्यांनी नवमस्कंदापर्यंत भागवत सांगितलं तरी सुद्धा परीक्षित राजाला आनंद मिळाला नाही. कारण कृष्णदयार्णवानी ही टीका दशमस्कंदावर लिहिली. आता दशमस्कंदाकडे येत आहेत. प्रस्तावना किती सुंदर लिहितात, हे खरं तर आवर्जून वाचलं पाहिजे. अशा प्रकारे आहे. आणि म्हणतात कृष्णाचे जन्मकर्म लीला लावण्य गुण विक्रम प्रेमळ परीक्षिते श्रावण काम, त्या कथिले रवी सोमान्वये, तरी रायाची न पुरे आरती म्हणून प्रश्न करी पडती म्हणे कैवल्य अघदुर्गती श्रीकृष्ण निर्ती निवारी. आणि मग राजा विचारतो की म्हणाले मला कृष्णाच्या बद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे, ती तुम्ही सांगितली तर आणि माझं कलिमल दहन होईल. अशा प्रकारे हा प्रसंग मी तुम्हाला सांगितला. कथा आणि ही टीका ही इतकी मोठी आहे, 42,000 ओव्यांची ही टीका आहे. तिचं जर थोडक्यात चिंतन खरं तर करायला पाहिजे. हळूहळू आपण यथासंभव पुढील काही भागांमध्ये कृष्णदयार्णवांच्या निवडक काही महत्त्वाच्या प्रसंगांचं आणि त्यांनी वापरलेल्या ओवी छंदाचं चिंतन करत राहूया. विशेष करून सर्वांनी ही टीका आवर्जून वाचावी अशी माझी तळमळीची इच्छा आहे. आपण सर्वांनी आणि कृष्णदयार्णवाचं चिंतन करावं. धन्यवाद.